ही अयोध्येमधील ही सगळी थेट दृश्य आपण पाहतोय। भव्य राम मंदिराची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। आज प्रभू श्रीरामचंद्र अयोध्येमधील या मंदिरात विराजमान झाले आणि त्यानंतर संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। अयोध्येमधला हा संपूर्ण परिसर अक्षरशः उजळून निघालेला आहे आणि संपूर्ण वातावरणामध्ये अत्यंत भक्तिमय राममय वातावरणामध्ये आपण पाहतोय। आजही या क्षणी देखील अनेकांची गर्दी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज प्रभू श्रीरामचंद्र यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि त्यानंतर संपूर्ण मंदिराला अशा पद्धतीने विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। आज दिवसभर हा संपूर्ण सोहळा पार पडला आणि त्यानंतर आपण ही थेट दृश्य पाहतोय। अयोध्येमधील राम मंदिराची ही सगळी थेट दृश्य आहेत। राम मंदिराला अशा पद्धतीने विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे आणि हा संपूर्ण सोहळा अनुभवण्यासाठी खरं तर देशभरातले हजारो लाखो रामभक्त आज अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्यानंतर आपण पाहतोय संपूर्ण या मंदिराला अशा पद्धतीने विद्युत रोषणाई आकर्षक पद्धतीने विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। ही थेट दृश्य आहेत अयोध्येतील राम मंदिराची। आज प्रभू श्रीरामचंद्र आपल्या या भव्य दिव्य अशा मंदिरात विराजमान झालेत आणि त्यानंतर देशभरामध्ये एका आनंदाला उत्सव पर्वाला सुरुवात झालेली आहे। देशभरामध्ये उत्साह साजरा केला जातोय, आनंद साजरा केला जातोय। तर राम मंदिराला अशा पद्धतीने आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आलेली आहे। अयोध्येमध्ये देशातील कानाकोपऱ्यातून रामभक्त आलेले आहेत आणि हा संपूर्ण सोहळा आपण अनुभवावा, आपल्या डोळ्यामध्ये साठवून घ्यावा यासाठी खरं तर प्रत्येक रामभक्त उत्सुक आहे आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने देखील रामभक्त अयोध्येत दाखल झालेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येमध्ये रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि त्यानंतर आता ही थेट दृश्य आपण पाहतोय। राम मंदिराला अशा पद्धतीने आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। अयोध्येमधील राम मंदिराची ही दृश्य आहेत आपण पाहतोय। देशभरामध्ये आज उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे आणि राम मंदिराची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। विद्युत रोषणाईने हे संपूर्ण मंदिर अशा पद्धतीने सजवलेलं आहे। दुसरीकडे रामलल्ला यांची ही मनमोहक मूर्ती देखील आपण पाहतोय। आज रामलल्ला आपल्या या मंदिरामध्ये आपल्या घरामध्ये विराजमान झालेले आहेत आणि त्यानंतर आता संपूर्ण देशभरामध्ये उत्सवाला प्रारंभ झालेला आहे। अयोध्येमधील राम मंदिराला अशा पद्धतीने आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील केल्याची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। अयोध्येमधलं संपूर्ण वातावरण राममय झालेलं आहे, किंबहुना देशभरातलं वातावरण राममय झालेलं आहे आणि अशावेळी आपण पाहतोय अनेक रामभक्त त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हा संपूर्ण मंदिराचा परिसर अक्षरशः उजळून निघालेला आहे। आज प्रभू श्रीरामचंद्र आपल्या या भव्य दिव्य अशा मंदिरामध्ये आपल्या या घरामध्ये विराजमान झालेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा संपूर्ण प्राणप्रतिष्ठेचा विधी पार पडलेला आहे आणि या मंदिराला देखील आता आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपूर्ण विधिवत पूजा करून हा सोहळा पार पडला आणि त्यानंतर देशभरामध्ये आता उत्सवाचं आनंदाचं जल्लोषाचं वातावरण खरं तर पाहायला मिळतंय। आपण पाहतोय राम मंदिराला अशा पद्धतीने आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। देशभरामध्ये आता उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे।